मन बातो करो चॅनल आहे आमचं ब्लॉगिंग चॅनल आहे. हा कोणतं? काय नाव आहे? द रोम डायरीज. चंगळ्या बोले, चंगळ्या बोले, चंगळ्या बोले, बोल की. शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के. तर नमस्कार, हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. त्याचं नाव आहे द रोम डायरीज. तर मित्रांनो, आज आलोय आपण घरी. अरे बस, चंगळ्या बोले, चंगळ्या बोले, चंगळ्या बोले, चंगळ्या बोले कुहू. अरे आता खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे. चांगला बोले. तर आपण आलोय आता घरी. तुम्ही बघू शकता, हे जांभळ खातोय. जांभळाचं झाड आहे इथं आणि खाली खूप सारे पडलेत, कारण आम्ही इथे नव्हतो त्याच्यामुळं. नंतर हे वाया गेलं नसते, मी घालवलं नसते वाया. आप जो बोल रहे हो बहस के लिए सुनने के लिए अच्छा है, लेकिन प्रैक्टिकल नहीं. थोड्या वेळाने जाणार आहे आता पालखी बघण्यासाठी. फलटणमध्ये आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार आहे. तर आपण त्यासाठी जाणार आहे फलटणला. तर त्याआधी आपण इथं गावात थोडं वेळ काम आहे आपलं, त्यानंतर आपण जाणार आहे फलटणमध्ये. तुम्हाला पालखी पूर्ण दाखवतो. झालं का? पाणी देऊ का? सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. तर मित्रांनो, हे आपलं रान आहे. बघू शकता सगळं पडीक आहे आता सध्या तरी, कारण पाऊस आताच पडलाय. अच्छा ठीक आहे. इकडे पण रान आहे. ते काय ह्याला काय म्हणते, ओढा ना. क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार बार. ओढ्याच्या पलीकडे पण रान आहे. तर इथं बघू शकता, हे आंब्याचं झाड आहे आपलंच. इकडं जांभळ आहे. त्यानंतर हे कशाच आहे, चिंच आहे. त्यात म्हणजे उंबराचं पण झाड आहे. आणि तिकडं पण आंब्याचं झाड आहे. तिथं खाली आपली विहीर आहे. विहिरीत पाणी आहे का नाही बघू आपण. लय दिवसांनी आलोय, कारण इथं रानात इथं मोठे मोठे साप आहेत, तेवढं तर नक्की. अरे बाबा, अरे बाबा, आहे बरं का, आहे थोडस पाणी आहे. थोडस पाणी, पायऱ्या बिऱ्या आहेत राव. तर मित्रांनो, ही विहीर माझ्या आजी आजोबांनी बनवली होती. स्वतःच्या हाताने तयार केली ही विहीर. तेव्हाच्या काळात, जुन्या काळात, तेव्हा कुठलीच तंत्रज्ञान नव्हतं, कुठलेच मशीन बिशीन नव्हते, तेव्हा केलेली तयारी. अजून पण आहे. आपल्यात गणपती विसर्जन दरवर्षी इथंच असतं. आधीच्या काळात आहे ना, ही इथपर्यंत माहिती का म्हणजे ही फुल भरलेली असायची विहीर. वड्याला पाण्याला भरत असेल. नाही, तिकडं आता दुसरीकडे विहीर टाकले होते, काढल्यात ना त्यांनी, त्याच्यामुळे नाही आता जास्त. आम्ही लहानपणी इथं एक बोराचं झाड होतं, रोज यायचो बोरं खायला. इथं जांभळीच्या झाडाखाली रात्रीचं कापड टाकायचो खाली, त्याच्यावरती रात्रभर जांभळं पडायचे. मग सकाळी उठल्या डायरेक्ट पहिल्यांदा इथं. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, जांभळ आपल्या झाडाचे. हे झाड माझ्या आजोबांच्या पप्पांनी लावलेलं आहे. त्यांनी लावलं होतं, हे आपल्याला भेटले खायला. हे बघू शकता तुम्ही, एकदम असं गावठी टाईपचं झाड आहे. गावरान जांभूळ एकदम. कलर बिलर सगळा, एक जरी जांभूळ हाताला लावलं तरी कलर सगळा पूर्ण लागतोय. मगाशी पासून हे चरतोय, जांभळ खात. तर जांभूळ एकदम मस्त होतं, गावठी टाईप. तर आता आम्ही चाललोय घरी. घर दाखवतो. लय लांब आहे. तर शेवग्याचं झाड आहे आपलं. अभी के लिए इतना ही, हम मिलते हैं थोड़ी देर बाद. A few moments later. तर मित्रांनो, आम्ही आता सगळं बॅग वगैरे पॅक करून परत निघालोय फलटणला, कारण आज माऊलींची पालखी येणार आहे. त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेण्यासाठी खूप उत्सुक आहे सध्या आम्ही, कारण दरवर्षी आम्ही दर्शन घेतो. आता आम्ही इथं आल्यापासून कॉलेजला 4 वर्षापासून, आणि 4 वर्षात असं एकदाही झालं नाही की माऊलींची पालखी आली आणि पाऊस नाही. दरवर्षी पाऊस होतो. माऊलींची पालखीसोबत पाऊस हे असतंच कायम.
तर तुम्ही वातावरण बघू शकता सध्या. तिथे पाऊस पडायला लागला आहे सध्या. तिथंच आहे माऊलींची पालखी आणि या गोष्टीला आम्ही साक्षीदार आहे पूर्णपणे. आणि हे आहे फलटणचं बायपास, जे की पुणे सोलापूर हायवेला येतं. पुलावरती तुम्ही बघू शकता वारकऱ्यांची लाईन चालली आहे. पालखी पण आहे कुठली तरी. फुल पाऊस आहे, फुल पाऊस आहे. दिसना झालं. आणि एक किलोमीटरवरची आमची अवस्था आहे. 1 किलोमीटर फक्त. हे बघा सगळं जीवाला तुझ्या दर्शनाचा ठाई ठाई जपनामाचा. तर मित्रांनो रुको जरा सबर करो. आपण आता रूमवर येऊन फ्रेश वर झालोय. पाऊस पूर्ण उघडला आता. तर आता माऊलींची भेट घ्यायला आम्ही चाललोय. दाखवते शर्ट. माऊलींच्या भेटीला चाललोय आता आम्ही. आता सगळं पूर्ण फ्रेश वगैरे झालोय. पाऊस उघडलाय. तर आपण सगळेजण चाललो रूममेट्स. रूमला लॉक बिक करून जाऊया. भेटू आपण तिथं. अरे चला की, आपल्याला पालखीचं दर्शन घ्यायचंय. मेकअप काय करताय? मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी. तर मित्रांनो वारीची लाईन सुरू झाली आहे. बघू शकता तुम्ही वारकरी. अजून थोडीच गर्दी. आपण तुम्हाला पूर्ण गर्दी दाखवतो. हायवेला आहे तिकडं दाखवतो. आपण आता हायवेवर आलोय. तुम्ही बघू शकता गर्दी मागं पुढं सगळीकडे सेम आहे. पुढं पण बघा लाईन दिसली नाही आम्हाला पण. तर मित्रांनो गर्दी बघू शकता. अफाट गर्दी आहे. वारकऱ्यांची संख्या खूप आहे. पालखी अजून खूप लांब आहे. दिंडी क्रमांक 3 आहे. रथा पुढं आहे. पालखी तीच आहे पालखीच आहे. तर मित्रांनो पालखी आली आहे जवळ. बघा फोटो पण काढ. फोटो काढ म्हणते पालखी. ती पालखी आहे पुढची. माऊली काय बनवता व्हिडिओ? हा व्हिडिओ बनवते. काय करता व्हिडिओ बनवून? ब्लॉगिंग चॅनल आहे आमचं. ब्लॉगिंग चॅनल आहे. हा कोणतं? काय नाव आहे? द रोम डायरीज. द ओम डायरी. हा किती मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवता? आतापर्यंत 20-30 झाले. पालखी रिंगण कुठं झाली पहिली? पहिली रिंगण कुठं झाली? तर मित्रांनो पालखी आलेली आहे बघू शकता. ज्ञानबा तुकाराम.
त्यात थोडं चहा पिण्यासाठी थांबलोय. वारकरी दमलेत आमचे वारकरी दमलेत पूर्ण. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालणे हा केवळ एक प्रवास नसून एक आध्यात्मिक अनुभव आहे. ज्ञानोबा तुकारामचा अखंड गजर, टाळ मृदंगाचा निनाद, भगव्या पताकांनी सजलेला मार्ग आणि लाखो वारकऱ्यांची भक्ती पाहून मन भारावून जाते. पालखीसोबत चालताना प्रत्येक वारकरी एकमेकांना आपलेसे मानतो. जात, धर्म, श्रीमंती, गरिबी यांचा कोणताही भेदभाव न करता सर्वजण प्रेमाने सेवा करतात. मार्गात मिळणारे महाप्रसाद, पिण्याचे पाणी आणि वारकऱ्यांचे सहकार्य हे माणुसकीचे सुंदर दर्शन घडवते. पहाटेची काकड आरती, हरिपाठ, अभंग आणि भजनामुळे वातावरण भक्तिमय बनते. चालताना थकवा जाणवत असला तरी माऊली माऊली या नामघोषणामुळे पुन्हा नवचैतन्य मिळते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता पालखी पुढे प्रस्थान केले. आता राम मंदिराच्या कडून पालखी आता विमानतळावर मुक्कामासाठी जाणार आहे. तर आजच्यासाठी एवढंच. वी मीट यू सून इन नेक्स्ट ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. बघू शकता माग, आणि हे माणूस आता जांभळं शोधतोय, कारण वरती जांभळाचं झाड आहे. वरती नाही, सॉरी, खाली नाही, कुठंतरी आहे. अरे उलट झालं.